नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण आपले सर्वांचे डबल वा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. चला तर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचंय जे प्लासीचे युद्ध झाले होते 1757 ला, तर युद्ध कसे झाले होते, कुठं झाले होते याच्याबद्दल पूर्ण अभ्यास आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये बघायचंय. याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण कर्नाटक युद्ध बघितले, जे की कर्नाटक युद्ध 3 झाले होते. तर ते युद्ध कशी झाली होती, काय झाली होती त्याचा पूर्ण आपण डिटेल मध्ये अभ्यास केलेला आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला प्लासीचे युद्ध ही जी लढाई झालेली होती 23 जून 1757 ला, त्या लढाईबद्दल आपल्याला बघायचं आहे. या लढाईला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या अकॅडमीमध्ये अंगणवाडी सुपरवायझर स्पेशल मेंटरशिप बॅच सुरू झालेली आहे. यासाठी फक्त प्रवेश आपण 30 विद्यार्थ्यांना देणार आहे. 100% सिलेक्शन साठी बॅच आपण सुरू केलेली आहे. वैशिष्ट्य म्हणजे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आपल्या बॅच मध्ये आपण ठेवलेली आहे. तसेच आपल्या बॅच मध्ये जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आपण करून घेत असतो. तसेच हे जे आपले लेक्चर होतं सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर होत असतात. आणि जो आपला क्लास होतो हा डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास होतो. काही कारणास्तव जर विद्यार्थ्यांचे लेक्चर जर मिस झाले असेल तर ते त्यांच्या टाइम नुसार किती वेळा अनलिमिटेड वेळा बघण्याची सुविधा सुद्धा आपण ठेवलेली आहे. चला, ऍडमिशन यासाठी ओपन झालेले लवकरात लवकर. यासाठी तुम्हाला अकॅडमीचा एक नंबर दिलेला आहे 80 10 45 77 60. या नंबरवर आपण संपर्क करू शकता. तसे आपले जे जवळील असतील त्यांना नक्की याबद्दल माहिती सांगा, जेणेकरून त्यांचा फायदा होईल आपल्या बॅचेस बद्दल. आणि ऑदर सुद्धा ज्या बॅचेस स्पर्धा परीक्षेमध्ये परीक्षा असतात त्याच्यामध्ये ग्रामसेवक, पुरवठा निरीक्षक, कृषी सेवक, शिक्षण पात्रता भरती, अंगणवाडी, आरोग्य सेवक या अशा सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी आपल्या अकॅडमीमध्ये आपण करून घेत असतो. त्याच्यासाठी जास्तीत जास्त ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे पण तयारी करत असतील त्यांच्यापर्यंत सांगावं. त्यांना आपल्या अकॅडमीबद्दल माहिती सांगावं. त्यांना हा आपला नंबर जो की 80 10 45 77 60 या नंबरवर संपर्क करायला सांगा. चला तर आपण आपल्या आजच्या लेक्चर मध्ये जे लढाई झाली होती प्लासीची लढाई, या प्लासीच्या लढाईबद्दल आज आपण बोलणार आहे. तर प्लासीची लढाई बघण्यापूर्वी आपल्याला कधी पण एक्झाम मध्ये क्वेश्चन येत होते पहिले की बा प्लासीची लढाई कधी झाली. ऑप्शन मध्ये राहायचे 1657, 58, 59, 60. आता तसा मॉडर्न राहिला का पेपरचा, तर नाही. मॉडर्न त्यासाठी आपल्याला काय झालं, पेपरचा जो पॅटर्न आहे IBBS असो या जे एक्झाम घेत आहेत ते सगळं पॅटर्न त्यांनी चेंज करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला वरवरचा अभ्यास करून चालणार नाही. त्याच्यामुळे आपण ही जी लढाई झाली होती या लढाईची आपण थोडक्यात आपण पार्श्वभूमी काय होती, कशामुळे ही लढाई झाली याच्याबद्दल आपण माहिती बघूया. बघा, आपल्याला जे औरंगजेब आपल्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये आलेला होता, दख्खन मध्ये आलेला होता, त्यांनी इथं जे हुकूमत गाजवत होता, जे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांच्यासोबत त्यांचे युद्ध पाहायला आपल्याला मिळतं. तर याच्या आधी त्यांचे जे वडील होते, कोण, औरंगजेबाचे जे वडील होते ते कोण होते, शहाजहान. आपण आपल्या लेक्चर मध्ये बघितलं जेव्हा यांच्याबद्दल आपण डिटेल माहिती बघितलेली, त्यामुळे आपला अभ्यास झालेला आहे. त्यांच्याबद्दल आपण माहिती बघितली. जे की शहाजहान होते यांचा जो कार्यकाळ होता तो किती होता, 1628 ते 1658 हा त्यांचा कार्यकाळ आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर गादीवर कोण बसलं होतं, तर औरंगजेब बसलेला होता. आपण बघितलं होतं आपल्या लेक्चर मध्ये की औरंगजेबाने शहाजहानला जो आग्र्याचा किल्ला होता त्या किल्ल्यामध्ये त्यांना काय केलं होतं, कैद केलेलं होतं. आणि औरंगजेब गादीवर जेव्हा बसला होता तो कुठं होता, तर दख्खन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पण जो बंगालचा जो प्रांत होता, या बंगालच्या प्रांतामध्ये त्या टाइमला कोण हुकूमत म्हणजे कोणाकडे सत्ता होती, तर त्याचा जो भाऊ होता शहासुजा. कोण, शहासुजा. या शहासुजाकडे बंगाल जो प्रांत होता तो बंगाल प्रांत हा शहासुजा सांभाळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. तसेच आपण त्याचा दुसरा भाऊ दारा शिको होता एक. आणि औरंगजेब कुठं होता, तर दख्खन भारतामध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो. तर काय झालं होतं, हा जो शहासुजा आहे, कोण, शहाजहान होता, यांनी काय केलं होतं, आपल्या ज्या राण्या होत्या किंवा आपल्या दरबारातील ज्या महिला होत्या त्या काय झाल्या होत्या, बिमार पडल्या होत्या. आणि या बिमार महिला पडल्यामुळे त्यांनी तिथे एका डॉक्टरची नेमणूक केली होती. बघा, त्या डॉक्टरचं नाव होतं डॉक्टर ब्राउटन म्हणून. त्या डॉक्टरचं नाव होतं कोणतं, डॉक्टर ब्राउटन. काय नाव होतं, डॉक्टर ब्राउटन यांचं ते नाव पाहायला आपल्याला मिळतंय. यांनी काय केलं होतं, या डॉक्टर ब्राउटनना त्या जे महिला आजारी पडल्या होत्या त्यांना सगळ्यांना बरोबर म्हणजे त्यांनी त्यांचा उपचार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे उपचार केल्यामुळे काय केलं त्यांनी, हा जो डॉक्टर होता कोण होता, तो ब्रिटिश डॉक्टर असल्यामुळे याला काय केलं त्यांनी, आपले इथे जे वसाहती येतं व्यापार करण्यासाठी त्याला काय परवानगी दिलेली होती. कुठं, बंगाल प्रांतामध्ये त्यांनी परवानगी दिलेला आपल्याला पाहायला
मिळतं आणि त्यांनी बंगाल प्रांतामध्ये व्यापार करण्यासाठी त्यांना परवानगी दिल्यामुळे त्यांनी काय केलं, जी आपली पहिली वसाहत आहे ती कुठं स्थापन केलेली आपल्याला पाहायला मिळतं, बंगालमधील हुगळी या ठिकाणी त्यांनी आपली पहिली वसाहत स्थापन केलेली आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा ब्रिटिशांनी. त्याच्यानंतर काय झाले, ब्रिटिशांनी ही वसाहत स्थापन केल्यानंतर जे तिथे एक हे होतं बघा, ब्रिटिश अधिकारी होता बघा, त्याचं नाव काय होतं, चारचौक म्हणून त्याचं नाव होतं बघा. ब्रिटिश अधिकारी होता चारचौक, जो की आपल्या बंगाल प्रांतात आला होता, हुगळी या ठिकाणी. त्यांनी काय केलं, 1698 रोजी, इसवी सन कधी, 1698 मध्ये त्याने तिथले बंगालमधील 3 गावावर कब्जा केला होता. ते 3 गाव कोणते होते, गोविंदपूर, सातुनाती आणि कालिकत्ता. कोणकोणते, गोविंदपूर, सातुनाती आणि कालिकत्ता या 3 गाव आपले कब्जा करून तिथं आपल्या वखारी स्थापन केल्या आणि या 3 गावाला मिळून त्यांनी एक तिथं शहर निर्माण केले होते आणि त्या शहरात समोर चालून नाव पडलेलं दिसतं आपल्याला, कलकत्ता हे नाव पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि कलकत्ता या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं मग, जो की फेमस इतिहासामध्ये फेमस किल्ला आहे तो किल्ला तिथे बांधलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या किल्ल्याचं नाव म्हणजे फोर्ट विल्यम किल्ला. हा किल्ल्याची त्यांनी निर्मिती केली, बांधायला आपल्याला पाहायला मिळतो. कुठं, कोलकाता या शहराजवळ त्याला पाहायला आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर आपण समोर बघू शकतो काय झालं होतं, तर समोर काय झालं, जो औरंगजेब होता त्यांचं आपलं 1707 मध्ये त्यांनी काय केलं होतं, त्याचा मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतं. कोणाचा, 1707 मध्ये औरंगजेबाचा. त्याच्यानंतर काय झालं माहिती का, त्यांनी जाता काय केलं, जो प्रांत होता आपल्या भारतातील जो प्रांत होते त्यांनी काय केलं, या प्रांताला प्रत्येक सुभेदाराला वाटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी जो प्रांत होता की प्रत्येकाला आपापले जे जवळचे होते त्यांना ते वाटलेला दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण बघू शकतो बघा, या ठिकाणी आपलं कर्नाटक आहे. या हा कर्नाटकचा प्रांत कोणाला दिला होता, त्यांनी एक दोस्त अली म्हणून जो व्यक्ती होता, या दोस्त अलीला दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर काय झालं, इथं हैदराबाद प्रांत होता एक, कोणता, हैदराबाद प्रांत कोणाला दिला त्यांना, तो आसफ जहा होता. तो आसफ शहाला हा प्रांत दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. कोणता, हैदराबाद प्रांत. कर्नाटकचा हैदराबादचा आपण जेव्हा कर्नाटक युद्ध बघत होतो त्या टाइमला हैदराबाद आणि कर्नाटक बद्दल आपण माहिती बघितली होती. कसं या दोघांच्या मृत्यूनंतर तिथं वारसा हक्कासाठी युद्ध झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर इथे एक जो प्रांत आपल्याला पाहायला मिळतो, हा कोणता प्रांत होता, तर म्हैसूर प्रांत होता. आणि या म्हैसूर प्रांतासाठी त्यांनी जे नियुक्त केला होता औरंगजेबाने, तो कोणाला दिला होता, तर हैदर अली म्हणून जे व्यक्ती होता, हैदर अलीला दिलेला पाहायला मिळतं. आणि त्या टाइमला सर्वात जो प्रांत मोठा होता तो म्हणजे हा बंगाल प्रांत. कोणता प्रांत, बंगाल प्रांत. त्या बंगाल प्रांतामध्ये औरंगजेबाने त्या टाइमला कोणाची नियुक्ती केलेली आपल्याला पाहायला मिळतं, ते एक मुर्शिद खान नावाचा जो व्यक्ती होता. कोण, मुर्शिद खान नावाचा व्यक्ती. या मुर्शिद खान नावाच्या व्यक्तीला तिथं नियुक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कधीची गोष्ट ही, 1707 ची, जेव्हा की औरंगजेबाचा मृत्यू व्हायच्या आधी, म्हणजे 1700च्या आसपास तुम्ही चला, त्या मृत्यूच्या टाइमची गोष्ट ही, की त्यांनी या सर्व प्रांतामध्ये आपापले जे सेनापती होते किंवा सुभेदार ज्याला म्हणतो, हे सुभेदार पद यांना देऊन हा सुभा सांभाळायचं काम त्यांच्याकडे दिलं होतं. त्या टाइमला हे जे कर्नाटक होते, हैदराबाद, बंगाल, म्हैसूर या जे प्रांत होते यांना आपण त्या टाइमला सुभा या नावाने ओळखत होते. कोणत्या, सुभा या नावाने. आणि सुभा जो पण सांभाळत असे त्याला सुभेदार असे म्हटले जात होते. तर त्या टाइमला हे सगळे सुभेदार होते. जसं की बंगालचा मुर्शिदा खान, हैदराबादचा आसिफ शाह, कर्नाटकचा दोस्त अली आणि म्हैसूरचा आपला कोण, हैदर अली. त्याच्यानंतर इकडे जो प्रांत होता सुभा होता, तो मराठा प्रांत म्हणून ओळखल्या जात होता. तर काय झालं, याच्यानंतर हे जे सुभा सांभाळत होते, जे सुभेदार होते, यांनी काय केलं, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जो आपला प्रांत आहे, आपला जो सुभा आहे, हा काय केला, या मुघलापासून वेगळा केला आणि स्वतः तो चालवायला लागले होते. स्वतःचा प्रांत स्वतः ते चालवत असत. त्यांनी मुघलाचा काही तिथं संबंध ठेवलेला आपल्याला दिसून येत नाही. जो आता आपण त्या बंगाल प्रांत बघतो, त्या बंगाल प्रांतामध्ये आताचे कोणते राज्य येतं, तर आताच्या राज्यापैकी त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल, बिहार व ओडिसा हे राज्य आपल्याला पाहायला मिळतं. आपण बंगाल बद्दल काय एवढी माहिती बघत आहे आणि हा इतिहास काय बघत आहे, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय बघत आहे, कारण जे पण आपले युद्ध झालेले आपण बघणार आहे, 1757चं जे युद्ध, प्लाशीचं युद्ध, आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचं 1764चं बक्सारचं युद्ध, ते दोन्ही युद्ध सुद्धा कुठं, या बंगाल प्रांतामध्ये झालेले होते. म्हणून आपण बंगालचा इतिहास किंवा त्याची पार्श्वभूमी बघत आहे, कशी त्याच्या सुभा आणि ते कसे सुभेदार नेमले होते. तर आपण आताच बघितलं, जे बंगाल प्रांत होता हा, त्या बंगाल प्रांतामध्ये हा जो सुभा होता, बंगाल सुभा, इथे नियुक्ती कोणाची झाली होती,
तर मुर्शिद खान या व्यक्तीची तिथं नियुक्ती किंवा त्याला सुभेदार या ठिकाणचं बनवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता जे बंगालचे नवाब होऊन गेले त्या बंगालच्या नवाबाबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. तर बंगालवर असे किती नवाब जे घराणे होते, हे असे 3 घराणे बंगालवर राज्य करून गेलेले आहेत. त्याच्यापैकी जे पहिलं घराणे ते म्हणजे नाशिर घराणे, त्याच्यानंतर जे दुसरं घराणं आहे ते म्हणजे अफसर घराणे, आणि जे तिसरं घराणं आहे त्यांचं ते तिसरं घराणं म्हणजे नजबी घराणे. हे 3 घराण्यांनी काय केलेलं आहे, बंगाल प्रांतावर आपले सत्ता किंवा आपली आपण जी हुकूमत म्हणतो त्यांना ती गाजवलेली आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यापैकी जे पहिले होते मुर्शिद अली खान हा यांनी या घराण्याची स्थापना म्हणजे हा सुभेदार होते बंगालचे पहिले म्हणून आणि ते कोणत्या घराण्याचे होते तर नाशिरी घराण्याचे होते. याचा जो कार्यकाळ आहे बघा 1717 ते 1727 हा त्यांचा कालखंड आपण पाहायला मिळतो. कोणाचा, मुर्शिद अली खानचा. कोणत्या घराण्याचे होते, नाशिर घराण्याचे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर काय झालं माहितीये का, यांच्या घराण्यातील तो सरफराज खान होता. कोण, सरफराज खान. जेव्हा तो गादीवर बसला होता, नवाबपदी बसला होता, कधी 1739 ते 40च्या दरम्यान, तेव्हा काय झालं, तो जो अलीवर्दी खान होता त्या टाइमला सरफराज खानच्या काळखंडामध्ये जो अलीवर्दी खान नावाचा व्यक्ती होता, या अलीवर्दी खाननं काय केलं, त्या सरफराज खान सोबत बंड केलं आणि त्याला युद्धामध्ये पराभूत करून स्वतः गादीवर बसला. तेव्हापासून काय झालं, या अफसर घराण्याची स्थापना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचा जे पहिला नवाब होता तो कोण होता, अलीवर्दी खान. त्याचा जो कालखंड आहे तो किती आहे, 1740 ते 1756. त्याच्यानंतर गादीवर जो बसणारा व्यक्ती आहे तो कोण म्हणजे सिराज उद्दौला, 1756 ते 1757. आणि याच्याच कालखंडामध्ये काय झाली, प्लासीची लढाई झालेली आहे, जे की आपल्याला आता या लेक्चर मध्ये बघायची आहे. कोणती, प्लासीची लढाई. प्लासीची लढाई हे आपल्याला बघायचंय. याच्यानंतर आपण बघू शकतो सिराज उद्दौला नंतर गादीवर कोण बसलेलं होतं, त्याच्यामध्ये जे युद्धामध्ये यांनी आपली बेमानकी किंवा याच्या विरोधात जाऊन याचा सेनापती असताना याच्या विरोधात राहिला तो म्हणजे मीर जाफर. त्यानंतर कोण गादीवर बसला, मीर जाफर. आणि तो त्याचा सेनापती होता, म्हणजे त्याचं ऍक्च्युअली मध्ये त्याचं घराणं बदललेलं असणार. त्याच्यामुळे इथं काय झालं होतं, नजमी जे घराणे होते या नजमी घराण्याचा इथं काय झाला होता, उगम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचा जो पहिला गादीवर बसणारा नवाब कोण होता तर मीर जाफर. त्याच्यानंतर मीर कासिम, त्याच्यानंतर निजाम उद्दौला, शेख उद्दौला आणि मुबारक उद्दौला. हे कधीपर्यंत पाहायला मिळतं आपल्याला तर 1773 पर्यंत हे आपल्याला असे बघायचे. चला तर आपण याच्या कालखंडामध्ये आपण याच्या लेक्चरला डीप मध्ये म्हणजे आपल्याला जे महत्वाचं आहे जे आपल्याला एक्झामला येऊ शकतं त्याच्याबद्दल आता आपण पूर्ण माहिती बघणार आहे. बघा, अलीवर्दी खानच्या काळात 1740 स्वातंत्र्य शासक बनला होता. कोण होतो अलीवर्दी खान, कसा झाला होता, 1740 ला काय झाला होता, तो सरफराज खान विरुद्ध बंड करून काय झाला, तो स्वतंत्र शासक बनला होता. मुघलांचा काही संबंध नव्हता. आणि आपण बघू शकतो कोणता काळ होता, 1740चा काळ होता. इकडे जर तुम्ही पेशवे बघसाल तर पहिले जे बाजीराव होते, कोणते बाजीराव, पहिले बाजीराव पहिले बाजीरावचा जो कालखंड होता आपण बघू शकतो 1720 ते 1740 एवढा त्यांचा कालखंड होता बाजीरावचा. आणि ते मरण पावल्यानंतर जे की त्यांच्या गादीवर बसले होते बाळाजी बाजीराव, आपण त्यांचा उल्लेख इतिहासामध्ये होता. त्यांच्या कालखंडामधली गोष्ट आहे बघा, त्यांचा इथं उल्लेख होणार आहे, ते आपण बरंच बघणार आहे. या टाइमला काय होते, हे जेव्हा गादीवर शासक बनला होता स्वातंत्र्य, त्या टाइमला काय होते, आपले जे मराठे होते हे आक्रमक बनले होते, जो की आपण आताच नाव घेतलं होतं बाळाजी बाजीराव. यांच्या कालखंडामधला काय बघा, बाळाजी बाजीराव याच्या टाइम मध्ये काय झालं होतं, मराठी आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळत होतं. याच्या टाइम मध्ये काय झालं होतं, जे फोर्ट विल्यम किल्ला आहे, हा फोर्ट विल्यम किल्ला त्यांनी जो कोलकातामध्ये बांधलेला होता, त्या टाइमला काय केलं होतं, जो ब्रिटिश होते तिथले, त्या ब्रिटिशांनी काय केलं होतं माहितीये का, जो फोर्ट विल्यम किल्ला आहे या किल्ल्याभोवती काय केलं होतं, त्यांनी आपल्या तटबंदी बांधायला सुरुवात केली होती. जो म्हणजे किल्ला होता त्या किल्ल्याभोवती तटबंदी म्हणजे साईडची जी जागा होती तो आवरण्याचा प्रयत्न ते करत असत, कोण, ब्रिटिश अधिकारी. आणि काय झालं मग, जे आपले मराठे होते इथं ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांनी याला सांगितलं होतं की बाबा तू ब्रिटिशांना समजून सांग, हे तटबंदी करत येत, असं करत येतं, हा यांचा चांगला हेतू नाहीये. पण यांनी काय केलं होतं की आपल्या मराठ्यांना यांनी काय केलं होतं, जे ब्रिटिश लोक येतं हे कसे येतं तर मधमाशाच्या पोळ्यासारखे हे येतं, अशी त्यांनी उपमा आपल्याला दिलेली पाहायला मिळतं. याच्यामध्ये क्वेश्चन आला होता की ब्रिटिशांना मधमाशाची उपमा कोणी दिलेली होती, त्याच्यामुळे आपण हे मुद्दा घेतलेला आहे.
काय झालं समोर चालून जो अलीवर्दी खान होता ना, त्या अलीवर्दी खानला काय झालं माहिती का, याला एक मुलगा नव्हता. याच्या याचा जो शेवटचा काळ होता, आता वयाचा जो शेवटच्या विचारात आला होता, त्या टाइमला त्याला स्वतःचा मुलगा नसल्यामुळे त्याला दोन बहिणी होते बघा. पहिली बहीण होती अमिनी बेगम आणि दुसरी जी बहीण होती ती होती नवाब घशरी बेगम. कोणती होती? नवाब घशरी बेगम. काय झालं, जी अमिनी बेगम होती, अमिनी बेगमचा जो मुलगा होता सिराज उद्दौला, याला काय केलं त्यांनी, या नवाब पदावर बसवलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि तिथून समोर अलीवर्दी खान नंतर जी गादी सांभाळली, जो नवाब झाला, तो होता सिराज उद्दौला. आणि जी दुसरी त्यांची जी बहीण होती त्याची घशरी बेगम, तिचा जो मुलगा होता त्या मुलाचं नाव होतं बघा शौकत जंग. काय नाव होतं? शौकत जंग. आणि याला काय केलं होतं शौकत जंगला, तर शौकत जंगला जो पूर्णिया जो हे होता प्रांत होता, कोणता? पूर्णिया प्रांत. या पूर्णिया प्रांताचं त्याला काय केलं होतं, शासक केलेला आपल्याला पाहायला मिळतं. कोणता? पूर्णिया प्रांतचा. आणि 1756 मध्ये जो हा अलीवर्दी खान होता, त्या अलीवर्दी खानचा मृत्यू झाला कधी? 1756 ला. आणि गादीवर कोण बसला? तर सिराज उद्दौला आपल्याला बसलेला, गादीवर बसलेला पाहायला मिळतं. चला तर इथूनच सुरुवात झाली आता आपल्या प्लासीच्या लढाईला. हा गादीवर बसल्यानंतर काय झालं, हा कोण होता? त्याच्या बहिणीचा मुलगा होता, जे की त्याच्या आईचं नाव होतं अमिनी बेगम नाव होतं. त्या अमिनी बेगमचा तो मुलगा होता. आणि जो पहिले अलीवर्दी खान जो बसलेला होता त्याचा मामा होता, त्याला मुलगा नसल्यामुळे हा गादीवर बसलेला आपल्याला पाहायला मिळतं. तर सिराज उद्दौलाचा जो कालखंड आहे बघा, कालखंड किती आहे? 1756 ला तो गादीवर बसला आणि 1757 ला त्याचा मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. का? तर ती प्लासीची जी लढाई झाली होती याच्याच कालखंडामध्ये झाली होती आणि याच्यामुळे झालेली आपल्याला ती पाहायला मिळतं. चला तर आपण आपल्या मेन लेक्चरला सुरुवात करूया. युद्धाचे कारण काय होते? जे ब्रिटिशांसोबत त्यांचे युद्ध झाले होते, तर या युद्धाचे कारण काय होते आपल्याला काय पाहायला मिळतं? जे बंगालमध्ये त्यांनी जे बंगालमध्ये काय केलं होतं, यांनी जो आपला सत्तेचा पाया त्यांनी ब्रिटिश जे आले होते यांनी काय केलं होतं, त्या जनतेला, तिथली जनता होती ब्रिटिश त्या बंगालमधली, या जनतेला काय केलं, या ब्रिटिशांनी त्रास द्यायला सुरुवात केली होती. त्यांच्यावर जे कोणते कर लादणं असो असे त्यांनी भरपूर जनतेला अशा गोष्टीतून त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केलेली होती. आणि तिथं जो ब्रिटिश अधिकारी होता त्या टाइमला बंगालमध्ये, त्या ब्रिटिश अधिकाऱ्याचं नाव काय होतं? तर ब्रिटिश अधिकाऱ्याचं नाव होतं बघा जनरल ड्रेक म्हणून नाव होतं. या जनरल ड्रेकच्या खाली तिथं ते ब्रिटिश राहत असं तिथं शासन करताना आपल्याला पाहायला मिळत होते. त्याच्यानंतर काय झालं माहिती का, हे जे होते तिथं आपल्याला जे कलकत्ता होतं ठिकाण, त्या ठिकाणी आपल्याला दोन शहर महत्वाचे त्या ठिकाणी कोणकोणते? तर पहिले एक शहर होतं बघा काशिम बाजार म्हणून, काशिम बाजार. आणि या काशिम बाजार शहरात जी वसाहती होत्या तर कोणाच्या होत्या? इंग्रजाची वसाहत तिथं होती. कुठं? काशिम बाजार या ठिकाणी. आणि जी चंद्रनगर जे ठिकाण होतं, त्या चंद्रनगरला कोणाची वसाहत होती? तर फ्रेंचांची वसाहत आपल्याला पाहायला मिळतं. कधीची घटना आहे? सिराज उद्दौलाच्या टाइमला, म्हणजे 1756 ची घटना आहे. दोन ठिकाण होते, एक काशिम बाजार की जिथं इंग्रजांची सत्ता होती, आणि एक चंद्रनगर जिथं की फ्रेंचांची सत्ता आपल्याला पाहायला मिळते. काय झालं नंतर, हे जे लोक होते ब्रिटिश यांनी काय केलं, तटबंदी घातलेली होती. तर सिराज उद्दौला जेव्हा गादीवर बसला होता, सिराज उद्दौलाने पहिल्यांदा आलेल्या पहिलं काम ते केलं, हे जे ब्रिटिश लोक आहेत या ब्रिटिश लोकांना त्यांनी सांगितलं, तुम्ही जे तटबंदी केलेली आहे ती तटबंदी पहिल्यांदा तर तुम्ही काढून टाका. कारण तुम्ही तटबंदी केली तर अजूनही दुसऱ्या वसाहती येतात, त्या सुद्धा अशा तटबंदी करायला सुरुवात करतील. पण हे ब्रिटिश लोक आहेत, हे ऐकले का त्या टाइमला? हे लोक ऐकले नाहीत. त्याच्यामुळे काय झालं माहितीये का, सिराज उद्दौलाला या गोष्टीचा राग आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर काय केलं, त्यांची जी ब्रिटिशांची जी वसाहत होती, कोणती? काशिम बाजार, या वसाहतीवर काय केलं, सिराज उद्दौलाने आपले जे सेनापती होते, हे सेनापती त्यांनी काशिम बाजार त्यांच्या वसाहतीवर पाठवलेले होते. पण काशिम बाजारवर त्यांचे जेव्हा सेनापती गेले असताना काय झालं, त्यांचे जे सेनापती होते किंवा जे सिराज उद्दौलाचे जे माणसं होते यांना तेवढं तिथे त्यांनी महत्व दिलं नाही. ऍक्च्युअल मध्ये पाहण्यात गेलं तर हा जो जनरल ड्रेक होता, कोण? जनरल ड्रेक. तर हा जनरल ड्रेक काय करायचा, सिराज उद्दौलाला तो नवाब मानतच नसे. काय करत असे? नवाब मानतच नसे. कोण? तिथं ब्रिटिश अधिकारी होता जनरल ड्रेक. त्याच्यामुळे त्यांनी या काशिम बाजारमध्ये सुद्धा या सिराज उद्दौलाच्या माणसाला त्यांनी काय केलं, महत्व दिलं नाही, त्यांना तेवढा मानपान दिलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. या गोष्टीचा सिराज उद्दौलाला भरपूर राग आल्यामुळे सिराज उद्दौलाने काय केलं, आपलं सैन्य होतं ते सैन्य गोळा केलं आणि आता ब्रिटिशांसोबत आपल्याला युद्ध करायचं म्हणून त्यांनी ठरवलं. त्याच्यानंतर काय केलं माहिती, त्यांनी सिराज उद्दौला आपलं पूर्ण सैन्य घेऊन कुठं गेला, तर या काशिम बाजार जी वसाहत होती ब्रिटिशांची
याच्यावर तो काशिम बाजारवर चालून गेला आणि या काशिम बाजारवर चालून गेल्यानंतर इथं ब्रिटिशांसोबत त्यांनी युद्ध केलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि या युद्धामध्ये काय झालं तर सिराजुद्दौला यांचा विजय झालेला आपल्याला पाहायला मिळतं. आता काशिम बाजार या ठिकाणी विजय झाल्यामुळे तो लगेच कुठे गेला, जो की कलकत्ता होतं ते कुठं कलकत्ता, या कलकत्ता शहर त्यांनी सुद्धा जिंकला आणि जो किल्ला होता त्या किल्ल्यावर त्यांनी आक्रमण करून किल्ला सुद्धा जिंकला आणि कलकत्ता सुद्धा जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतं. कोण सिराजुद्दौलानं, जे की ते याला राग आलेला होता की ब्रिटिशांनी त्याचं ऐकलं नसल्यामुळे त्यांनी असं युद्ध केलं त्यांच्यासोबत आणि त्यांना हरवलेलं आपल्याला दिसतं कुठं काशिम बाजार आणि नंतर कलकत्ता आणि तो किल्ला यांनी आपल्या ताब्यात घेतला. ताब्यात घेतल्यानंतर जो हा ब्रिटिश अधिकारी होता, कोण तिथे एक ब्रिटिश अधिकारी होता बघा, आपण मग त्याचं नाव बघितलं होतं, त्याचं नाव काय होतं जनरल ड्रेक. हा जनरल ड्रेक काय केला, त्या युद्धामधून पळून तो कुठं गेला, तो युद्धामध्ये पळून तो गेला. एक समुद्र किनारा होता बघा, बंगालमध्ये समुद्र किनारा होता पुलटा नावाचा, कुठं पुलटा या ठिकाणी त्या समुद्र किनारे जाऊन तो लपलेला होता किंवा तिथं आश्रय घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. कोण ब्रिटिश गव्हर्नर जनरल ड्रेक यांनी. तिथे गेल्यानंतर काय झालं, या दोन्ही त्याने ठिकाण जिंकले होते, काशिम बाजारला जिंकला आणि कोलकाता सुद्धा आणि तो किल्ला सुद्धा जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर काय झालं माहिती का, 15 जून 146 नागरिक, आता काय त्यांनी तिथं काय केलं होतं, चला बघा काय झालं माहिती का, सिराजुद्दौला काय केलं ते आपल्या तर आता ते दोन्ही जे हे येतं काशिम बाजार असं होता, काशिम बाजार सुद्धा त्यांनी जिंकलेला होता, कलकत्ता जिंकला आणि त्याच्यानंतर जो किल्ला होता हा किल्ला सुद्धा त्याने जिंकलेला होता. काही लोक तिथं जे ब्रिटिश होते ते पळून गेले, त्याच्यातला जो मेन अधिकारी होता ब्रिटिश अधिकारी जनरल ड्रेक हा सुद्धा पळून गेलेला आपल्याला तिथं दिसून येतो. तर या लढाईमध्ये झाले काय बघा, यांचे जे ब्रिटिश लोक होते किंवा सैनिक म्हणू आपण त्याला, हे ब्रिटिश लोक जेव्हा जे सैनिक होते ते ब्रिटिश लोकांचे जे नागरिक होते ते नागरिक किती होते, 146 नागरिक त्यांनी पकडलेले आपल्याला पाहायला मिळतं. कोण सिराजुद्दौलाच्या सैनिकांना किती नागरिक पकडले, 116 नागरिक त्यांनी पकडले आणि पकडून त्यांना कुठं टाकलं, जो किल्ला होता किल्ल्याच्या एका रूम मध्ये त्यांना डांबून टाकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कोण सिराजुद्दौलाचे जे सैनिक होते त्यांनी, त्यांचा जो सेनापती होता बघा, सेनापतीचं नाव त्यांच्या मणिचंद म्हणून एक माणूस व्यक्ती होता, या व्यक्तीच्या त्यांनी हवाली केले आणि जे सिराजुद्दौला होते ते स्वतः कुठं निघून गेले, जे आपली पहिली राजधानी होती, कुठली बंगालची पहिली राजधानी त्यांची स्वतःची त्यांनी स्वतः निर्माण केलेली, कोणती मुर्शिदाबाद. जे पहिले शासक बनले होते आपण बघितलं, बंगालचे पहिले शासक जे की औरंगजेबाने त्याची नियुक्ती केलेली होती मुर्शिदाबाद, त्या मुर्शिदा खाननं काय केलं होतं, मुर्शिद खाननं स्वतःच्या नावाने एक राजधानी शहर तयार केलं होतं बघा मुर्शिदाबाद आणि ती स्वतःची राजधानी निर्माण केली होती. तर काय झालं, इथं असं युद्ध झाल्यानंतर कलकत्ता आला होता, काशिम बाजार आपल्याकडे आल्यानंतर, किल्ला आपल्याकडे आल्यानंतर त्याने काय केलं, या माणिकचंदला हे सगळं सोपवलं आणि स्वतः कुठे गेले, सिराजुद्दौला जी राजधानी होती मुर्शिदाबाद, या मुर्शिदाबादला गेलेले आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांनी जाताना सांगितलं की बाकी उद्याच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी काय कर, या दुसऱ्या दिवशी हे तू यांना काय कर सोडून दे, त्यांना तिथं दुसऱ्या दिवशी लगेच त्यांना सोडून द्यायला त्यांना सांगितलेलं होतं. कोण सिराजुद्दौलानं, कोणाला, यांना. कधीची घटना ही तर 15 जूनची घटना आपल्याला पाहायला मिळतं. कधीची 15 जून. तर काय झालं, हा जो माणिकचंद होता, माणिकचंदच्या हवाले यांना करून स्वतः तो कुठे गेला, सिराजुद्दौला मुर्शिदाबादला निघून गेला. पण हा जो माणिकचंद होता यांनी काय केलं, याला ते एका खोलीमध्ये डांबून टाकलेले होते. लोक कमी नव्हते, सैनिक जे होते काही होते, 146 लोक. तुम्ही सांगा 146 लोक 22x22च्या रूम मध्ये कसे राहतील. यांनी जे दुसऱ्या दिवशी याला सोडायला सांगितलेलं असताना या माणिकचंदनी काय केलं, हे लोक तिथं सोडलेले आपल्याला पाहायला दिसत नाहीत. यांनी काय केलं, त्या लोकांना जवळपास 5 दिवस त्या खोलीतच डांबून ठेवलेलं होतं. किती दिवस, 5 दिवस त्या खोलीत त्यांना डांबून ठेवलं. आता 5 दिवस त्यांना खोलीत डांबून ठेवल्यानंतर जून महिना, उकाड्याचे दिवस होते आणि एकाच रूम मध्ये ठेवल्यामुळे एवढे सैनिक काय झालं, 146 पैकी किती, 146 पैकी 123 लोकांचा तिथं मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. किती, 146 पैकी 123 लोक जे सैनिक होते, 123 लोक तिथं मृत्युमुखी पडले. कशामुळे, 5 दिवस एकाच खोलीत आपल्याला ठेवल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला. आणि इतिहासामध्येच या गोष्टीला काय म्हणतात, तर या काळ्या कोठडीतील घंटा, एक जो आपला इतिहासकार यांनी काय सांगितलेलं आपल्याला, यालाच काय म्हणतात, अंधार कोठडीतील घटना असं याला सुद्धा इतिहासामध्ये नाव आहे, फेमस आहे.
की आमदार कोठड्यातील जी घटना आहे तर ती कोणती आहे, तर हीच आहे की लोक तिथं त्यांनी 146 लोक डांबले होते एका खोलीमध्ये, आंधारकीट खोलीमध्ये, जे की त्यांना डांबल्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला होता. त्यापैकी 123 लोकांचा मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे अंधार कोठडीची घटना तिथं आपल्याला पाहायला मिळतं. ही गोष्ट कोणाला माहित होती का? सिराजुद्दौलाला माहित होती नाही, कारण तो कुठे गेला होता आधीच, तर तो गेलेला आपल्याला होता कुठं, मुर्शिदाबादला. आणि ही घटना कधी घडली होती, तर ही घटना 20 जून 1656 ला घडलेली आपल्याला पाहायला मिळतं. कधी? 20 जून 1657 ला ही घटना घडलेली आपल्याला पाहायला मिळतं. सॉरी, 20 जून 1756 ला ही घटना घडलेली पाहायला मिळतं. इतिहासाची नोंद आहे. याच्या आधी याच्यावर क्वेश्चन आलेले होते की अंधार कोठडीतली जी घटना आहे ती घटना कुठं घडली होती, काय घडली होती आणि किती लोक मृत्यू पडले होते, याच्याबद्दल याच्या आधी क्वेश्चन आलेले आपल्याला पाहायला मिळतं. चला, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं, चला जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपल्या इथे नवीन बॅच सुरू झालेली आहे. ICDC अटकले भरती पुणे यांच्या अंतर्गत जे पद आहेत, संरक्षण अधिकारी गट ब व क, परिवीक्षिका अधिकारी, वरिष्ठ लिपिक, संरक्षण अधिकारी कनिष्ठ, ही जी बॅच, या पदासाठी जे बॅच आहे आपल्या इथे सुरू झालेली नवीन बॅच, त्यासाठी आपण विद्यार्थ्यांना 6 महिन्यासाठी फक्त 2000 रुपये एवढी फीस ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आपल्या क्लासचे वैशिष्ट्य बघू शकता. दररोज आपल्या इथे लाईव्ह लेक्चर होतं. लेक्चर मिस झाल्यास, काही कारणास्तव विद्यार्थ्यांकडून लेक्चर मिस झाले तर विद्यार्थ्यांना पुन्हा किती वेळा, अनलिमिटेड वेळा बघण्याची सुविधा आपण ठेवलेली आहे. तसेच नवीन पॅटर्न नुसार आपण विद्यार्थ्यांकडून टेस्ट सिरीज सोडून घेत असतो. विद्यार्थ्यांना ही नोट सुद्धा मोफत देत असतो. तशाच प्रकारे जो समाज कल्याण विभाग आहे, समाज कल्याण विभागातील जे गट क व ब साठी पद आहेत, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, उच्च लघुलेखक, लघुटंक लेखक, गृहपाल अधीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, या पदासाठी सुद्धा आपल्या इथे ऑनलाईन बॅच आपल्या इथे सुरू झालेली आहे. यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना आपण 6 महिन्यासाठी फक्त 2000 रुपये एवढी फीस ठेवलेली आहे. यासाठी तुम्हाला आपल्या अकॅडमीचा एक नंबर दिलेला आहे, 80 10 45 77 60, या नंबरवर आपण संपर्क करू शकता. तसेच आपल्या कोणी जवळील तयारी करत असेल तर त्यांच्यापर्यंत ती माहिती नक्की पोहोचवा. आपल्या बॅचची माहिती त्यांना सांगा, जेणेकरून त्यांचा फायदा होईल. काय झालं, आपण बघितलं काळ्या कोठडीतील जी घटना घडली होती याच्यामध्ये 146 पैकी 123 लोकांचा तिथं मृत्यू झालेला आहे. इतिहासामध्ये याची नोंद आहे. त्याला काळ्या कोठडीतील घटना अशी आपल्याला बघायला मिळतं. आपण बघितलं जेव्हा काशिम बाजार सिराजुद्दौलाने जिंकला होता, किल्ला जिंकला होता, कोलकाता शहर जेव्हा जिंकलं होतं, जो त्यांचा जो ब्रिटिश अधिकारी होता, कोणता, ड्रग नावाचा, तो जनरल ड्रग, हा कुठे गेला होता, तर त्या समुद्र किनारी जाऊन बसला होता. आणि त्यांनी तिथं गेल्यानंतर, तिथं वास्तव्याला गेल्यानंतर त्यांनी काय केलं, जो आपला मद्रास, आपण बघितलं मद्रास ब्रिटिशांनी जिंकलं होतं कर्नाटक युद्धामध्ये आपण बघितलं होतं. जो मद्रास कोणी ब्रिटिशांनी जिंकलेला असताना त्या मद्रासमध्ये कोण होतं, तर त्यांचा एक गव्हर्नर होता बघा, काय नाव त्याचं, याला आपण आरसी या नावाने ओळखत असतो. काय नाव त्याचं, रॉबर्ट क्लाइव्ह. आरसी या नावाने इतिहासामध्ये त्याची नोंद आहे बघा. या आरसीला म्हणजेच रॉबर्ट क्लाइव्हला त्यांनी या इकडं बंगालमध्ये त्याला बोलवून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जो की ड्रग होता, जनरल अधिकारी तिथला बंगालचा, तिथं पहिल्यांदा पळून गेल्यानंतर त्यांनी काय केलं, रॉबर्ट क्लाइव्हला इकडे बोलवून घेतलं. सोबत त्याच्या कोण आलं होतं, तर एक दुसरा अधिकारी होता बघा, वॅटसन नावाचा. वॅटसन आणि रॉबर्ट क्लाइव्ह या दोघांना बंगालमध्ये बोलवून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता रॉबर्ट क्लाइव्ह, आपण याला ब्रिटिशांचा भारतामध्ये सत्तेचा जर उगम पाया जर कोण लावला असेल तो हा रॉबर्ट क्लाइव्ह होता. आपण जर असं म्हणू शकतो, हा रॉबर्ट क्लाइव्ह भरपूर हुशार व्यक्ती होता. आपण बघितलं होतं कर्नाटक युद्धामध्ये पण यांचे हे. त्याच्यानंतर काय झालं माहितीये का, हा इथं आल्यानंतर यांनी काय केलं, आल्या यांनी काय केलं, पैसे जे होते, पैशाचा आमिष दाखवून जो आपला प्रदेश होता तो हा माणिकचंद कोण त्यांनी काय घेतलं, वापस आपल्याकडे घेतलेला होता. कारण का, तर जो सिराजुद्दौला होता यांनी काय केलं होतं, तो माणिकचंद नावाचा व्यक्ती होता. त्या माणिकचंदचा जो आपला सेनापती होता, माणिकचंदला काय केलं होतं, हा पूर्ण प्रदेश सोपवून त्याच्या हाती तो मुर्शिदाबादला निघून गेलेला होता. त्याच्यामुळे हा जो रॉबर्ट क्लाइव्ह आरशी जेव्हा इथं आला होता बंगाल प्रांतामध्ये, त्यांनी पैशाचे आमिष दाखवून काय केलं, त्यांनी जो आपला प्रदेश आहे, पूर्ण प्रदेश आपल्या इकडे काबीज करून घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर काय झालं, जो सिराजुद्दौला होता, या सिराजुद्दौला सोबत एक त्यांनी तह केलेला आपल्याला पाहायला मिळतो. कोणता, अलीपूरचा तह. 1757 त्यांनी अलीपूरचा तह केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर काय केलं, या तहामध्ये काय ठरलं,
की बाबा याच्यानंतर ब्रिटिश सत्ता आहे जी बंगालच्या कोणत्याही गोष्टीला म्हणजे असं अतिक्रमण करणार नाही, सत्तेमध्ये सहभागी होणार नाही, तसेच सिराजुद्दौलाकडून ब्रिटिश सरकारला कोणताही त्रास होणार नाही असे तत्व त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. असा तह त्यांच्यासोबत झालेला पाहायला मिळतो 1757ला अलीपूरचा तह म्हणून तो इतिहासामध्ये आहे. पण हा काय होता, जो रॉबर्ट क्लाइव्ह होता आणि जो वॉटसन होता यांनी काय तिकूनच प्लॅनिंग करून आलेले होते त्यांनी, कारण त्यांनी त्यांच्या मनामध्ये होतं जे की आपले 123 बांधव होते ब्रिटिश बांधव, ते 123 ब्रिटिश बांधवांना सिराजुद्दौलामुळे त्यांना काय मरण पत्करावं लागलं, मरणाच्या दारात ते गेलेले आहेत, त्यांना कोंडून मारलेला आहे. या गोष्टीचा राग रॉबर्ट क्लाइव्ह वॉटसन यांच्या मनामध्ये होता, त्याच्यामुळे ते तिकूनच प्लॅनिंग न आलेले होते. हा तह त्यांनी नामापुरता एक तह केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर आपण त्या टाइमला बघितलं होतं जो काशिम बाजार त्यांचं होतं, कोणतं कासिम बाजार, इथे एक वसाहत होती कोणाची, इंग्रजाची, काशिम बाजार. आणि त्याच्यानंतर दुसरी वसाहत बघितली होती बघा आपण, चंद्रनगर. कोणती? चंद्रनगर. इथं कोणाची सत्ता होती, तर फ्रेंचांची सत्ता आपल्याला पाहायला आपण बघितली होती, वसाहत त्यांची होती. हा रॉबर्ट क्लाइव्ह जेव्हा इथं आला होता यांनी काय केलं, ही चंद्रनगर आहे ना, हे चंद्रनगरची वसाहत आपल्याकडे ताबा केला, या फ्रेंचानं तिथं हरवून टाकलं, त्याच्यासोबत युद्ध करून ही चंद्रनगर आपल्याला काय मिळवून घेतलेलं आपल्याला पाहायला भेटतं. त्याच्यानंतर कोण, रॉबर्ट क्लाइव्ह याने सिराज, त्यांनी काय केलं, आता सिराजला आपल्याला धडा शिकवायचा, त्याच्यामुळे आपले लोक मेलेले आहेत, म्हणून त्यांनी काय केलं, तो सिराजुद्दौला आहे, या सिराजुद्दौलाचे जे सैनिक होते किंवा आपण त्यांना सेनापती म्हणू शकतो, हे सेनापती आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला, त्याला आसीम देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसतं. कोण, रॉबर्ट क्लाइव्ह यांनी. त्याच्यामुळे त्यांचा जो मुख्य सेनापती होता सिराजुद्दौलाचा, ते सेनापती होता बाबा मीर जाफर नावाचा. कोणता? मीर जाफर. सिराजुद्दौलाचा मेन सेनापती होता बघा मीर जाफर. या मीर जाफरला आणि त्यासोबत दुसरे जे अनेक सेनापती होते, त्या सेनापतीला त्यांनी काय केलं, पैशाचा आमिष दाखवून आणि या मीर जाफरला सत्तेचा आमिष दाखवून, याच्यानंतर तुला आम्ही गादीवर बसू, तुला नवाब करू, असं आमिष दाखवून त्यांनी काय केलं, रॉबर्ट क्लाइव्हनं आपल्याकडे वळवून घेतलं. त्याच्यानंतर काय, त्याच्यामध्ये कोण कोण पाहू शकतो, त्यांनी आपल्याकडे वळवून घेतलेल्या सेनापतीमध्ये जे सिराजुद्दौलाचे सेनापती होते ते रॉबर्ट क्लाइव्हनं आपल्याकडे कोण कोण वळवून घेतलं, एक म्हणजे महत्वाचा मीर जाफर, जे की त्याला आमिष दाखवलं, तुला याच्यानंतर आम्ही गादीवर बसवणार. त्याच्यानंतर होता राय दुर्लभ. कोण? राय दुर्लभ. तिसरा होता अभिचंद्र आणि चौथा होता जगत सेठ. असे चार जे मुख्य सेनापती होते सिराजुद्दौलाचे, ते सिराजुद्दौलाचे त्यांनी काय केलं, रॉबर्ट क्लाइव्हनं आपल्याकडे वळवून घेतले. आणि इतिहासामध्ये तुम्हाला असे ऑप्शन मध्ये येतात, त्याच्यापैकी वफादार कोण होता का किंवा बंड कोणी केला असं विचारतात, तर मीर जाफर सोबत कोण राहिलेलं आपल्याला दिसतं, तर मीर जाफर सोबत दोन सेनापती राहिलेले दिसतात आपल्याला, एक म्हणजे मीर मदन आणि दुसरा होता मोहनलाल. हे दोघं जण काय झाले होते, तर मीर सिराजुद्दौला सोबत त्यांच्यासोबत बंड न करता त्यांच्याकडे ते त्यांच्यासोबत राहिलेलं आपल्याला दिसतं. आता चंद्रनगर त्यांनी घेतलं फ्रेंचाकडून. आता सिराजुद्दौला याची गोष्ट कळाली आणि सिराजुद्दौलाला कळालं की आता हे आपल्यासोबत युद्ध करणार आहेत आणि रॉबर्ट क्लाइव्ह वॉटसन सुद्धा याच्यासोबत युद्ध करणारच होते. म्हणून काय झालं, कलकत्त्याहून हा जो रॉबर्ट क्लाइव्ह, म्हणजे आपण त्याला आरसी म्हणतो, आरसी रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॅटसन जो अधिकारी तिच्या सोबत आला होता, आणि ग्रँड डक का कोण होता, ड्रक नावाचा जो अधिकारी होता, जनरल ड्रक, हे तिघ जण काय केले, सिराजुद्दौला सोबत युद्ध करण्यासाठी हे कुठं निघाले, जे मुर्शिदाबाद होतं, या मुर्शिदाबादकडे त्यांनी कोलकात्याहून प्रयाण आपले केले. कुठं? मुर्शिदाबादकडे. आणि आता सिराजुद्दौलाला माहित होतं आपलं युद्ध होणारच आहे, आपल्यासोबत यांना युद्ध करायचं, यांना धडा एकदा पुन्हा एकदा आपल्याला शिकवायला लागते. जेव्हा मागं आपण युद्ध केलं तसं एकदा पुन्हा एक युद्ध करून युद्ध यांना धडा शिकवावा लागतो. कोणाला? रॉबर्ट क्लाइव्हला. त्याच्यामुळे दोघं एकमेकांना निघले असताना यांची भेट एक मधामध्ये एक ठिकाणी बघा, यांची भेट कुठं झाली, प्लासी या ठिकाणी यांची भेट झाली. आणि ती भेट कधी झाली, तर 13 जून 1757 या दोघांची तिथं भेट झालेली. कुठं? त्या प्लासीच्या मैदानामध्ये. कोणाची? रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराजुद्दौला यांची तिथं भेट झालेली आपल्याला पाहायला मिळतं. सिराजुद्दौला मोठा फॉर्म मध्ये होता. त्यांनी जे आपले सैनिक होते, आपले सेनापती होते, त्याच्यापैकी मग आता मीर जाफर असो, मोहनलाल असो, सेठ असो, मोहनलाल सेठ असो किंवा जगत सेठ असो, या सर्वांना असं तयार करून ठेवलं की आता याच्यासोबत आपल्याला युद्ध करायचे आहे, असं त्यांनी प्लॅनिंगने पूर्ण सिराजुद्दौला आलेला होता. पण सिराजुद्दौलाला याच्यापैकी एकही खबर नव्हती की जे आपले सेनापती होते हे आधीच, हे जे ब्रिटिश अधिकारी होते रॉबर्ट क्लाइव्ह यांना ती मिळालेले तर सिराजुद्दौलाला अशी कोणतीही खबर नसल्यामुळे या युद्धामध्ये काय झालं, आपण एवढं नाव ऐकतो प्लासीचं युद्ध, प्लासीचं युद्ध, पण ऍक्च्युअल मध्ये आपण बघायला गेलं तर जवळपास 40 ते 50 मिनिटच फक्त हे प्लासीचं युद्ध
चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं का, तर कारण जे सिराजुद्दौलाचे जे सेनापती होते त्यांनी काय या लढाईमध्ये सहभाग घेतलेला आपल्याला दिसत नाही. त्यांनी तर आपली स्वतःची कठोर भूमिका, तटस्थ भूमिका पाहायला मिळतं. त्याच्यामुळे या युद्धामध्ये काय झालं, सेनापती तट राहिल्यामुळे हे जे ब्रिटिश लोक होते, या ब्रिटिश लोकांचे एकदम कमी लोक तिथं मारले गेले आणि सिराजुद्दौला सगट यांचे भरपूर तिथं सैन्य काय झालं, मारल्या गेलं. कोणाचं, सिराजुद्दौलाचं. आणि स्वतः सुद्धा त्यांना तिथं या युद्धामध्ये मरण पत्करावं लागलं. का, तर जे आपले सेनापती होते हे सेनापती तिथं गद्दार निघाले, त्यांना त्यांनी धोका दिलेला होता. ते आधीच पैशाचा आमिष म्हणा, सत्तेचा आमिष म्हणा, या सत्तेच्या आमिषमुळे काय झाले, ते तटस्थ राहिल्यामुळे आणि हे जे त्यांची भेट झाली, तिथे युद्ध झालं. ते इतिहासामध्ये फेमस युद्ध आहे प्लाशीची लढाई. आणि हे युद्ध कधी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, तर 23 जून 1757 हे युद्ध पाहायला आपल्याला मिळतं. आता या युद्धाचे जे महत्व आहे, ते महत्व काय आहे युद्धाचे ते आपल्याला बघायचे. बघा, भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला या युद्धामुळे. काय झालं, जे 1757 जे युद्ध होतं प्लाशीचं, 1757 जे युद्ध होतं प्लाशीचं, हे युद्ध झाल्यामुळे काय झालं, ब्रिटिश सत्तेचा आपल्या इथे पाया घातलेला सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे काय झालं, जे पहिले व्यापारी लोक इथं व्यापार करत होते फक्त कुठं, आपल्या भारतामध्ये पहिले फक्त व्यापार करत होते, तर या युद्धामुळे काय झालं, आता सत्ता त्यांनी स्थापन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बंगाल हे ब्रिटिशांचे प्रमुख व्यापारी केंद्र बनले. आता जे आपण त्या टाइमला बंगाल हा सर्वात मोठा प्रांत होता, हा प्रांत काय झाला त्यांचा आता ब्रिटिशांचे मुख्य व्यापारी केंद्र पाहायला आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर काय झालं, ब्रिटिश हे बंगाल, बिहार आणि ओरिसाचे मालक बनलेले आपल्याला पाहायला मिळतं. जे बंगाल प्रांतामध्ये येत होते, बंगाल होतं, बिहार असेल तिकडे साईडला ओरिसा, या सर्वांचे स्वतः ते मालक झालेले आपल्याला पाहायला मिळतं. असे या युद्धाचे आपल्याला परिणाम तिथं पाहायला मिळतात. अशा प्रकारे हे आपलं प्लाशीची जी लढाई आहे, इतिहास प्रसिद्ध आहे, इतिहासात त्यांचं भरपूर नाव आहे. अशाच प्रकारे सिराजुद्दौला इथे मारला गेला या लढाईमध्ये आणि तिथे त्यांचा अंत झाला. आणि समोर चालून आता काय झालं, जो मीर जाफर कोण होता, मीर जाफर त्याचा सेनापती, समोर चालून त्याची तिथं काय झाली, तिथं निवड झालेली आपल्याला पाहायला मिळतं. चला, जे नवीन विद्यार्थी आले त्यांच्यासाठी आपल्या इथे अंगणवाडी प्रवेशिका नोट्स, कोणते अंगणवाडी प्रवेशिका नोट्स आपल्या इथे उपलब्ध घ्यायला येतात. त्याच्यामध्ये ICDC नोट्स 550 रुपयाला, इंग्लिश टॉपिक वाईज MCQ, मराठी टॉपिक वाईज MCQ याची किंमत आपल्याला इथं 250 रुपयामध्ये आपण ही नोट्स उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच मराठी गणित बुद्धिमत्ता या नोट्स सुद्धा 250 रुपयाला आहेत आपल्याकडे. आणि GK नोट्स ज्याच्या की 10,000 प्रश्न येतं, ही नोट्स आपल्या इथे 400 रुपयाला उपलब्ध केलेली आहे आपल्या अकॅडमीमध्ये. तसेच आपल्या इथे ICDC ऍक्ट पुणे 2024 ची भरती, त्यासाठी जे पद आहेत संरक्षण अधिकारी गट ब व क, परीक्षक अधिकारी वरिष्ठ लिपिक, याच्यासाठी आपल्या इथे नवीन बॅच सुरू झालेली आहे. बॅचचे जर वैशिष्ट्य बघसाल तर दररोज आपल्या इथे लाईव्ह क्लास होतो. लेक्चर जर काही कारणास्तव विद्यार्थ्याकडून मिक्स झाले असेल तर त्यांना ते पुन्हा बघण्याची संधी किंवा आपण त्यांना अनलिमिटेड वेळाची बघण्याची सुविधा सुद्धा आपण केलेली आहे. तसेच नवीन पॅटर्न नुसार आपल्या इथे विद्यार्थ्याकडून टेस्ट सिरीज सोडून घेत असतो. विद्यार्थ्यांना आपण ई नोट्स मोफत देत असतो. आणि ही जी बॅच आहे विद्यार्थ्यांना आपण 6 महिन्यासाठी फक्त 2,000 रुपयामध्ये सुरू केलेली आहे. नवीन बॅच सुरू झालेली आहे, विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकता. यासाठी तुम्हाला अकॅडमीचा एक नंबर दिलेला आहे, 80 10 45 77 60, या नंबरवर आपण संपर्क करू शकता. तसेच आपल्या जवळील, आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये, नातेवाईकामध्ये जे पण कोणी स्पर्धा परीक्षेची किंवा ICDC आयुक्तालय पुण्याची किंवा अंगणवाडी परीक्षेची जर तयारी करत असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की माहिती पोहोचवा. त्यांना आपल्या अकॅडमी बद्दल नक्की माहिती सांगा, जेणेकरून त्यांचा फायदा होईल. त्यासाठी आपला एक नंबर तो दिलेला आहे, 80 10 45 77 60, या नंबरवर त्यांना संपर्क करायला सांगा. चला, आता जो आपला मीर कासिम जेव्हा इथला बनला होता, कोण, नवाब बनला होता. त्याच्यानंतर नवाब बनल्यानंतर जे आपलं समोरचं युद्ध आहे, बक्सारचे युद्ध आपल्याला बघायचे, जे की 1764 मध्ये झालेलं आपल्याला त्याच्याबद्दल माहिती पुढच्या लेक्चर मध्ये बघायची. याच्याबद्दल हे जर कोणाला काही टॉपिक समजला नसेल, कुठं काही प्रॉब्लेम असेल तर आपण कमेंट करू शकता. त्याच्यावर नक्कीच आम्ही सोल्युशन सांगू. काय आहे, नाही तर जे तुम्हाला समजलं नाही ते आपण पुन्हा समजून सांगू शकतो. चला, पुढील जे पार्ट आहे आपला, ते पुढील पार्ट आपण कंटिन्यू पुढच्या लेक्चर मध्ये घेणार आहे. अशाच प्रकारे आपले जे बाकीचे समोरचा जो पार्ट आहे ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये आपलं जे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ते बघायचं. त्याच्यानंतर मवाळ व जहाल हे दोन जे आपले गट पडलेले होते, कोणते, जहाल व माळ, या दोन गटाबद्दल सुद्धा आपल्याला
समोरच्या लेक्चर मध्ये माहिती बघायची आहे. तसेच सोबत इथं आपण या लेक्चरला स्टॉप करूया. पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये आपली जी बक्सारची लढाई आहे, बक्सारची लढाई आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.